चला तर मैत्रिणी, आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे हा भिजलेला 2 तास आपला मस्त भिजलेला आपला साबुदाणा. तुम्हाला पाहिजे तेवढे मेंबर असेल तेवढे बटाटे, हे बटाटे उकडून घेतले, आता ते सोलते. शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले आणि आपली हिरवी मिरची. चला तर आपण याला फोडणी देऊया. कढईमध्ये तेल टाकलेले आहे, तर थोडेसे जिरे टाकायचे, जिरे टाकल्यानंतर यात थोडीशी लाल तिखट टाकलेले मी, अर्धा चमचा. शेंगदाणे तर भाजलेले आहे, यामध्ये आपला बटाटा परतून घ्यायचा. चला तर मैत्रिणी, आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे हा भिजलेला 2 तास आपला मस्त भिजलेला आपला साबुदाणा. तुम्हाला पाहिजे तेवढे मेंबर असेल तेवढे बटाटे, हे बटाटे उकडून घेतले, आता ते सोलते. शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले आणि आपली हिरवी मिरची. चला तर आपण याला फोडणी देऊया. कढईमध्ये तेल, यामध्ये शेंगदाणे टाकलेले मिक्सरमधून काढून ते चांगलंच परतू द्यायचं. मीठ आणि तेल तुमच्या आवडीनुसार. याचा आहे ना आपला साबुदाणा चांगलं परतून घ्यायचं. पॅनमध्ये मी प्रथम हिरव्या मिरच्या टाकल्या, त्यानंतर जिरे, लाल तिखट टाकलं थोडा, अर्धा चमचा, आणि यामध्ये शिजलेला बटाटा आज परतून घेऊया. शिजलेलं आहे त्याला तेलात परतून घ्यायचं. आपलं साबुदाणा पण स्वच्छ असा चांगला भिजलेला आहे. त्यानंतर आपण यात शेंगदाणे ही आपली साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे लहान मुलं पण खाऊ शकतात, फक्त तिखट प्रमाणात टाकायचे, मिरची, लाल तिखट. आपली हेल्दी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. एक वेळेस करून बघा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली. आपली साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे लहान मुलं पण खाऊ शकतात, फक्त तिखट प्रमाणात टाकायचे, मिरची, लाल तिखट. आपली हेल्दी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. एक वेळेस करून बघा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली.